आपण कोल्हापुरातील सिद्धार्थनगर या परिसरात आहोत. या ठिकाणी 250पेक्षा जास्त घरं पाण्याखाली गेले होते. आपण बघताय की पंचगंगेचं पाणी अगदी सिद्धार्थनगरच्या कडेला येऊन टेकलेलं आहे. 4-5 दिवसापूर्वी या ठिकाणातील 250 घरं 10 ते 12 फूट इतकी पाण्याखाली गेली होती. प्रचंड नुकसान झालं होतं. आपल्यासोबत एक भगिनी आहेत. काय सांगशील तू या महापुराचा अनुभव आणि काय अडचण निर्माण झाल्या तुला? महापुराचा अनुभव हा खूपच मोठा आहे. महापूर हा पूर्ण म्हणजे सगळ्यांचं या महापुरामध्ये नुकसान झाले. शैक्षणिक साहित्य, अन्नधान्य, इतर गोष्टी सर्वांचं नुकसान झाले. आणि जर सामान ठेवायचं म्हटलं तर कुणाच्यात ठेवायचं, नातेवाईक जवळ नसतात, कुणाच्या नसतात. दुसऱ्या मजल्यावर जर ठेवायचं म्हटलं तर दुसरा मजला तिसरा मजला पूर्ण पाण्यात येणे पूर्ण भरते. सर्वांची घरं पाण्याखाली असतात. आता नेमकं साहित्य ठेवायचं तरी कुठं, जायचं कुठं, कुणाच्याच सोय नसत्या. म्हणजे कोरोनाच्या ह्या सुद्धा काळात कोणीही मदत केला नाही. जशी गेल्यावेळी मदत आली त्यावेळी आमच्या या गरीब वस्तीत कोणाची मदत आलेली नाही. जी मदत केली. काय वाटते तुला याच्याबद्दल? म्हणजे तू म्हणतेस की नुकसान होतं, तर पर्याय व्यवस्था काय वाटते तुला? आम्हाला सरकारने पर्यायी व्यवस्था कुठेतरी बाहेर करावी पुरासाठी. कारण इथं दरवेळी हे नुकसान येणार. दरवेळी आमचं प्रत्येक साहित्याचं म्हणजे जेवणाच्या वस्तूंचं, शाळेचं साहित्याचं पूर्ण नुकसान होणार. आणि अशी घरात पडत राहणार. हे समोरचं घर आमच्या आंटींचंच आहे, ते सुद्धा पडले. प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यांना शैक्षणिक साहित्यासह एकूणच त्यांच्या घरातील ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा खराब झालेल्या आहे. आपण बघू शकता हे पावसामुळे घर कोसळलेलं आहे. अजूनसुद्धा बऱ्याच घरात साफसफाई सुरू आहे. 4 दिवसानंतर पावसाला विश्रांती मिळाली असली तरी या बाहेर स्थलांतरित झालेले लोक इथं फरशा धुण्याचं काम करत आहेत. इथं आपल्या इथं ठिकाणी वृद्ध महिला आहेत. काय सांगाल तुम्ही महापुराचा अनुभव? आता काय आता हे आहे बघताय की डोळ्यांना. काय अजून एकही कोण शासनाचा माणूस आलेला नाही, कोण चौकशीला नाही का काय नाही. बघा हाय असं मी आम्ही बसली बघा परिस्थिती द्या. आता 4-8 दिवस झाला आम्ही बुधवारमध्ये बसलोय. आम्ही कोणी आमची पंचायत केलेली का चौकशी केलेली. वर्षानुवर्षभर राबायचं पूर्णच्या कामधंदा नाही. आणि याने आता बुडणूक अशी आमची कसं राहायचं आणि जगायचं आणि काय तर काय तर मदत द्यावी आम्हाला. पहिला कोल्हापूरमध्ये जिथं पूर चालू होतोय त्या ठिकाणीच त्यांनी भेट दिलेली नाही आहे. आणि त्याच्यामुळं आम्हाला एवढंच वाटते की या ठिकाणी येऊन शासनानं भरघोस असं या गरीब वस्तीला मदत केली पाहिजे. ही श्रीमंतांनाच फक्त मदत केली जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पूर येण्याचं कारण की बाबा खानविलकर पेट्रोल पंपाजवळ जे काय हे चालू आहे बांधकाम, त्याच्यामुळंच हा प्रत्येक वर्ष आम्हाला त्यांच्यामुळं आमचं अतोनात नुकसान होते. त्यामुळं तिथं त्यांनी कारवाई केली पाहिजे त्या बिल्डिंगवर. सिद्धार्थनगर येथील लोकांच्या मते की ओढ्या नाल्यात जास्त अतिक्रमणाचं बांधकाम झाल्यामुळं त्याचा फटका या ठिकाणी येथील नागरिकांना बसतो. त्याच्यामुळं पंचगंगा नदी शेजारी ओढ्या शेजारीच असणाऱ्या सिद्धार्थनगरमधील अनेक घरं पाण्याखाली जातात. आपल्या इथं साफसफाई करणारे एक सिद्धार्थनगरमधील नागरिक आहेत. काय सांगाल, तुम्हाला काय अनुभव येतो दरवर्षी? आता 1989 पासून ह्याच्यातच आम्ही सारखं 4-5 पूर झाले. शासनानं काय तर आमच्याकडे लक्ष द्यावे हीच आमची अपेक्षा आहे.